तुम्ही जर अशी कधी काजूची भाजी केली नसेल तर लगेच करायला घ्या. एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि चविष्ट लागणारी अशी भाजी आहे. तर मी इथे 2 मोठ्या साईजमध्ये कांदे मोठ्या पीसेसमध्ये कट करून 10 ते 12 काजू ॲड करून मी याला छानशी एक पाण्यामध्ये उकळी आणून याला शिजवून घेतलं आणि मग नंतर मिक्सरला बारीक करून घेतलं आणि पुन्हा एकदा मी काजू घेऊन भाजीसाठी फ्राय करण्यासाठी काढून घेतले आणि इथे मी 2 साईजचे पुन्हा एकदा कांदा चॉप करून घेतला. त्याचसोबत मी 2 टोमॅटोसुद्धा चॉप करून त्याची प्युरी बनवून घेतली आणि इथे प्युरी बनवून घेतल्याच्यानंतर जेवढी साधी आणि सिंपल प्रोसेस वाटते ना तेवढीच खाण्यासाठी टेस्टी भाजी होते. तर इथे मी मिक्सरला प्युरीसुद्धा बनवून घेतली आणि छान प्रकारे इथे मी तुपामध्ये याला मी भाजी बनवणार आहे. तर इथे मी एकदा काजू फ्राय करून घेतले तुपामध्ये आणि त्याला काढून घेतल्याच्या नंतर त्याच ज्या कढईमध्ये तूप उरलं होतं त्याच्यामध्ये मी कांदा फ्राय केला. त्यानंतर टोमॅटोची प्युरी ॲड केली आणि त्याला छानसं असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतलं. नंतर अद्रक लसणाची पेस्ट, गरम मसाला, हळद, लाल तिखट जगभरातले अशी मी मसाले ॲड करून त्याच्यामध्ये छान प्रकारे तेल सुटेपर्यंत त्याला फ्राय करून घेतला, जेणेकरून त्याची जी एक स्मेल असते कांद्याची तर ती येत नाही त्यामुळे. आणि नंतर त्यामध्ये मी ही जी प्युरी बनवून घेतली होती ती याच्यामध्ये ॲड केली काजूची आणि कांद्याची आणि याला मला पाणी जसं पाहिजे ज्या थिकनेसमध्ये पाहिजे त्याच पद्धतीमध्ये मी याच्यामध्ये पाणी ॲड केलं थोडं थोडं करून आणि याला पुन्हा एकदा छानशी एक उकळी येऊन दिल्याच्यानंतर जे काजू मी फ्राय केले होते ते यामध्ये टाकले आणि भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा मी याच्यामध्ये ॲड केल्याच्यानंतर छानशी अशी माझी ग्रेव्ही तयार झाली. आणि इथे काजू करी तुम्हाला जर हवे असेल स्वीटमध्ये तर तुम्ही याच्यामध्ये 1 चमचा साखरसुद्धा ॲड करू शकता. आणि इथे काजू करी रेडी करून झाल्याच्यानंतर एकदम टेम्पटिंग दिसते. या जेवायला.